रसिका मॅडम, अरे का बरं रडताय तुम्ही? रडू नका, रडू नका. पाणी प्या, पाणी प्या ना. पाणी प्या. अहो अहो, आज काय रडायचा दिवस आहे का हो? रिलॅक्स रिलॅक्स, रडू नका. रसिका मॅडम, मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे बरं का. तुम्हाला अशा वाढदिवसाच्या अशा माझ्याकडून अशा काळुमेय शुभेच्छा बुवा. म्हणजे तुमच्या आयुष्यात असं सुखाचं यमक जुळून आलं पाहिजे, त्याला अशी आनंदाची चाल लागली पाहिजे बुवा, अशा शुभेच्छा. थँक्यू 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 बरं का राजपूत सर, थँक्यू. इतका छान बोललात तुम्ही. मी विसरूनच गेले की मी काय रडत होते, विसरून गेले मी. अरे विसरून जायला पाहिजे. अरे हसणं महत्वाचे, आणि आज तर हसायचाच दिवस आहे हो. खरं सांगू का, म्हणजे पानावर जसे दवबिंदू उमटतात ना, तसं तुमचं मनमोहक हास्य आहे हो. आहा हा हा, आरस पाणी सतेज. म्हणजे ते नेहमी असं तुमच्या चेहऱ्यावर असं फुलून आलं पाहिजे. किती छान बोलता राजपूत सर तुम्ही. थँक्यू थँक्यू थँक्यू. पण तुम्हाला माझा वाढदिवस लक्षात होता तुम्हाला? अरे बस का रसिका मॅडम, नावडत्या गोष्टी जबरदस्तीने लक्षात ठेवाव्या लागतात. पण ज्या आवडत्या गोष्टी आहेत ना, त्या मनाच्या अशा तरल पटलावर अशा आपोआप उमटत जातात. बरोबर आहे, मला पटलेलं आहे. हा. नावडत्या गोष्टी लक्षात ठेवायला लागतात. आवडत्या बरोबर राहतात लक्षात. मला पटलेलं आहे. छान छान बोलला तुम्ही. पण मॅडम मॅडम तुम्ही का बरं रडत होत्या? मी हे काय सांगू राजपूत सर, बघा ना, काय झालं? मांडवकर सरांना मी सकाळपासून आठवण करून देते ना. मी म्हटलं त्यांना की आज काहीतरी विशेष आहे, आज स्पेशल आठवा. तर मला काय म्हणाले माहिती का, काय? गेल्या वर्षी याच दिवशी बरोबर आपल्या शाळेतल्या मुलांनी खो खोचा चषक काढला होता म्हणाले. मग म्हटलं नाही काहीतरी वेगळं. मी इतिहास शिकवते ना, मग मी हिंट दिली की मी इतिहास शिकवते, तर मग इतिहासाशी संबंधित काहीतरी आहे. आठवा. तर म्हणाले की हो वाढदिवस असतो पेलेचा. अरे जाऊ द्या मॅडम, त्या माणसाचं फक्त पेल्याकडे लक्ष आहे, माझं आतल्या पेयाकडे लक्ष आहे. कसं आहे, कवी मनाचा रसिक माणूस आहे ना मी, तर पेयाचं असं रसग्रहण कसं करायचं ते माझ्याशिवाय जास्त कोणाला कळणार हो. काय आपलं थोडस. नाही पण मला माफी मागायची. मला सॉरी म्हणायचं तुम्हाला, कारण मी खूप गैरसमज करून घेतला तुमच्याबद्दल. म्हणजे मागच्या वेळी तुम्ही चेतना मॅडम म्हणाला होता मार्च त्या, आणि मी ऑक्टोबर आणि शिक्षकांचा नावडता असतो ना ऑक्टोबर. मला वाटलं की मॅडम कसं आहे, बघा कसं आहे, म्हणजे मार्च नंतर ऑक्टोबर येतो ना, त्यामुळे तुम्हाला तसं वाटलं. पण आता जर मला विचाराल ना, तर मार्च कडे मी डुंकून पण पाहणार नाही. मी आता ऑक्टोबर मी नापास लोटा होऊन जाईन, आणि मी माझे असे बरेच वर्ष तुम्हाला अर्पण करून टाकेन हो. काय लाजल्या बाप तुम्ही. मला आहे ना अशी डायरेक्ट मर्डेकरांची कविताच आठवली हो. कुठली कविता आठवली? दवात आलीस भल्या पहाटे, दवात आलीस भल्या पहाटे, शुक्राच्या तोऱ्यात एकदा, जवळून गेलीस पेरीत आपुल्या, तरल पावलान मधली शोभा. छान म्हणले कविता, छान म्हणते. पण म्हणजे हे कवीनं काय म्हणायचंय म्हणजे कळलं नाही. अरे सोपं आहे ना हो. म्हणजे मॅडम पहाटे शुक्राची चांदणी कशी येते, तसं त्या चांदणी सारख्या तुम्ही माझ्या स्वप्नात येतात हो. राजपूत सर तुम्ही म्हणजे बरं कोण नाही मॅडम, म्हणजे आता कोणी नाही तर मी सांगून टाकतो बा. काय ना, म्हणजे तुम्ही जेव्हा हसता, तुम्ही लाजता, तुम्ही माझ्याकडे बघता ना, तेव्हा म्हणजे अनेक कवींच्या कवी कल्पना अशा माझ्या मनात येतात. कसं होतं मला. काय पटकन बोलून गेलं बापरे. मस्त बोला तुम्ही. आता काय आपलं मनात आलं. तुमचं बोलणं ऐकून ना मला तर आता असं उगाच वाटतं की उगाच मी त्या मांडवकर सरांच्या नादी लागले. कसं आहे मॅडम, पीटीचा तास आहे ना, तो कडीपत्त्यासारखा असतो. म्हणजे प्रत्येक भाजीत कडीपत्ता असतो,
पण भाजी बनवून झाली आणि जेवायला घेतलं ना तर त्यालाच बाजूला काढलं जातं आधी. बरोबर आहे. काही उपयोगाचं नसतं ते. उपयोगाचंच नाहीये. माझा वाढदिवस विसरतात म्हणजे याला उपयोगाचच नाहीये. अरे त्या माणसाचं काही एज्युकेशन नाही ना. उड्या मारणाऱ्याला पीटीचा शिक्षक बनवून टाकला, काय होणार आहे मग? नाही तसं काय म्हणजे आपली दुश्मनी नाही बुवा नाही, त्याच्याशी. नाही. पण काय आहे, म्हणजे त्या माणसाला समोरच्या माणसाचं मनच कळलं नाही तर काय मग अर्थ आहे? नाहीतर काय अर्थच नाहीये. आणि शेवटी प्रेम आहे ना होते. ते काय पक्षाच्या विष्टीतून पडलेली झाडाची बी आहे का कुठून पण उगवायला? टाईल्समधून उगवते, पिंपळाच्या भिंतीतून उगवते असं नाही ना. नाहीये हे नाही. प्रेमाचे रोपटे ते असं मनाच्या मातीत लावावं लागतं. त्याला असं मायेचं खत द्यावं लागतं, आपुलकीचं असं सिंचन घालावं लागतं, तेव्हा ते असं प्रेमाचे मॅडम मी एवढं महत्वाचं बोलतोय, तुम्ही काय त्या मोबाईलच्या डबड्यात बघताय हो? सॉरी माफ करा. मी ते हे बघत होते, मांडवकर सरांचा मेसेज आला का, म्हटलं आयत्या वेळेला आठवला असेल तर आठवला असेल ना माझा वाढदिवस, पण मॅडम. नाही आलाय. मॅडम डिलीट मारा, हा त्यांच्या नंबर डिलीट मारून टाका तुम्ही. हे- काय ना तुम्ही सारखं सारखं ते मोबाईल मध्ये बघताय, तुम्हाला त्रास होतोय तर मला पण त्रास होतोय मॅडम. एवढा त्रास करून घेऊ नका. मला होतोय त्रास, खरंच होतोय, कारण आज मी हाफ डे टाकला होता. म्हटलं वाढदिवस आहे, काहीतरी प्लॅन होईल, कुठेतरी बाहेर जाईन, पण आता कळतच नाही हाफ डेचं काय करू. मॅडम मी घेतो ना हाफ डे, मी घेतो हाफ डे. तुम्ही हो आपण हाफ डे काय फुल डे घेतो हो मी. आपण आहे ना मस्तपैकी तुमचा बर्थडे असा सेलिब्रेट करू बुवा, बाहेर जाऊ, पिक्चर बघू, अय्या बागेत जाऊ, कवितांचे रसग्रहण करू. आई गं, चालेल मला आवडेल आवडेल ना? म्हणजे खरंच तुम्ही माझ्यासाठी हाफ डे घालला रजपूत सर. आता आहे ना रजपूत सर म्हणू नका तुम्ही, मग फक्त श्याम सुंदर म्हणा. आई गं. चालेल चालेल ना? श्याम सुंदर सर. सर काढून टाका ना. प्रयत्न करेन पण तुम्ही याल ना, आपण जाऊया. अरे निघू आपण लगेच. लगेच चला निघू. बरे राहणार सर. बरं झालं इथेच भेटलात. ऐका ना, मला पुढचा तास ऑफ आहे आणि मला मार्केटमध्ये जाऊन ना छोटी मोठी खरेदी करायची. चला आपण दोघं जाऊन येऊ. नाही ते तर ना मॅडम, ऐका ना काय आहे, तुमचे ते माने आहेत ना, त्यांच्या बरोबर जा तुम्ही. तुमचं ज्यांच्यासोबत लग्न ठरलंय आता तर त्यांच्यासोबत जा बा तुम्ही. नाही, मान्य आहे मला, माझं लग्न ठरलंय सर, पण त्यांना हल्ली वेळच नसतो. काय करायचं, रात्रपाळीचं टेंडर मिळालंय ना त्यांना, तिकडेच सगळा वेळ जातो त्यांचा. मग अहो जागरण होतं, जागरणाने हल्ली केस पण करडे झाले त्यांचे. आता काय नाही ऐका ना काय सॉरी बरं सॉरी. अय्या, काय ना मी रसिका मॅडम सोबत असं बाहेर चाललोय आणि मी त्यांना तसा शब्द दिलाय, दिलेला शब्द मी पाळतो बुवा. आज त्यांचा वाढदिवस आहे तर आम्ही दोघं असं एकत्र सेलिब्रेट करणार आहे. बाहेरच जाणार तुम्ही. अरे मॅडम, हॅपी बर्थडे मॅडम. थँक्यू चेतना मॅडम, थँक्यू. मांडवकर सर कुठे आहेत? मांडवकर सरांच्या लक्षात नाहीये, माझा वाढदिवस लक्षातच नाहीये त्यांच्या. पण हे राजपूत सर, हे श्याम सर, सुंदर सर. अरे दोन नाहीये ना, मी एकच आहे ना. चुकलं माझं. हे श्याम सुंदर सरांच्या लक्षात आहे माझा वाढदिवस, तर आमचं ठरलंय, आम्ही जाणार. ठरलंय. आणि आज मला नव्यानेच कळलं की यांच्या मनात माझ्याबद्दल एक विशेष जागा आहे. अच्छा, आता तुमच्याविषयी यांना प्रेम वाटायला लागलंय का? एक मिनिट चेतना मॅडम, तुम्ही तर प्रेमाच्या बद्दल बोलूच नका हो. सुधीर भटांच्या कवितेतून योग्य तो संदेश घेतलेला आहे आता मी. कोणता? सुधीर भट म्हणतात, जरी तुझ्या पाकळ्यात मी गुंतलो तरी, जरी तुझ्या पाकळ्यात मी गुंतलो तरी, गडे तुझा हा सुगंध माझ्या ना मालकीचा. काही संबंध नाही. सुंदर, श्याम सुंदर. काय आवडलं बा मला हे सुंदर. तर आता कसं बा, यांचा वाढदिवस आहे आणि तो आम्ही एकत्र सेलिब्रेट करणार आहे. वाट द्या मला. तुम्ही आता धरलीच नाहीये वाट. नाही ना. नकार देऊ नका, नाही तर मग मी रुसेन. अरे नका ना रुसू. तुमच्या रुसण्यावरून आहे ना मला आहे ना कवी अनिल त्यांची कविता आठवते हो. कुठली? अजूनी रुसूनी आहे खुलता कळी खुले ना, अजूनी रुसून आहे खुलता कळी खुले ना, मिटले तसेच ओठ की पाकळी हले ना. राजपूत सर काय सुंदर म्हणता हो कविता, बघा ना, शहरच आला काय म्हणजे तुम्ही अशा लाजताना तर गैर भारी वाटतं बा. तुम्ही अप्रिशिएट करता, तुम्हाला असा हा माहोल आवडतो बुवा. आवडतो मला. नाही तर काही लोकांना आहे ना माहोल वगैरे बनवणं म्हणजे वेळ वाया घालवणं वाटतं त्यांना.
म्हणजे अगरबत्ती सारखं जळत जळत असा सुगंध पसरवणारा माहोल काही लोकांना आवडतो आणि काही लोकांना आहे ना माचीसच्या काडी सारखं जळून संपू द्यायचं. नाही शांतुकर सर मला हे असा अगरबत्ती सारखा असा हळूहळू मला आवडतं खूप अरे अगरबत्ती सोडा हो, तुमच्यासाठी तर असा धुपाचा माहोल बनवून टाकेल मी. ऐक मला खूपच आवडेल हो. आवडेल मला खूप आवडेल आपण जाऊया का? जाऊया? हॅपी बर्थडे रसिका मॅडम. हॅपी बर्थडे. हिप 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 हिप. अरे ही टीम कुणाची? मांडवकर सरांची. अरे ही टीम कुणाची? मांडवकर सरां. थांब हो. अरे तुम्ही काय मॅच जिंकून आले का हो? आणि तुम्ही काय चिअर लीडर नाचताय तुम्ही? ओ काय तुम्ही काय चालताय? जळगावचे मॅथ्यू हेडन. रसिका मॅडम हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे. मांडवकर सर तुमच्या लक्षात आहे ना मला वाटलं ते. मग मी सकाळपासून बोलते तुम्ही काय बोललातच नाही. कशी वाटली माझी ऍक्टिंग? करता माझ्या लक्षात होतं. माझ्या लक्षात होतं म्हणून म्हणजे काय म्हणून संध्याकाळच्या शोचे तिकीट काढले 2 अयो तिकीट काढली वा आणि त्यानंतर कॅन्डल लाईट डिनर. ऐक चप चप. बाप का, दादा का, भाई का, चाचा का, सबका बड्डा सबका बर्थडे सेलिब्रेट करत तेरा फैजल मांडवकर. है फगुनिया, हम तुमको इतना चाहते हैं, इतना चाहते हैं, इतना चाहते हैं, इतना चाहते हैं. का बताए कितना चाहते हैं? सीना फाड़ के बताया बजरंग बली की तरह. कोण होतं प्रथमेश शिवलकर. नवाजुद्दीन होता. हा. वाटलं नाही हं. पण मजा आली मजा आली ना, मजा आली ना. ऐका ना, अजून एक सरप्राईज आहे. सरप्राईज आहे मी खाली रिक्षा पकडतो, तुम्ही लवकर या. लगेच हा? येते. आले, लगेच आले. हो हो मॅडम, काय म्हणता तुम्ही लगेच येणार आहे? अरे एवढी गंदी पटक मिमिक्री आवडते का हो तुम्हाला? मी एवढं कवितांच्या चांदण्यांनी भरलेलं आकाश तुमच्या समोर रित केलं, त्याच्यात तुम्हाला काही नाही का? कसलं आकाश आणि कसलं चांदण. दुसऱ्यांच्या कविता फक्त वरच्या आवाजात बोलायचं. नाही असं नाही मला आवडतात कुठल्याही पट्टीत बोललेला कवी मला पण काय ना मी बॉलिवूड फॅन आहे ना, बॉलिवूड फॅन त्यामुळे ना हिरोची केलेली मिमिक्री मला जास्त आवडते. मजा नाही नाही नाही, काय काय तो माणूस पिक्चर पाहतो, त्याला माहिती आहे सनी देओल कसा डायलॉग बोलतो, नवाजुद्दीन सिद्दीकी कसा डायलॉग बोलतो. आता पण मी बोरकर, विंदा, पोशिरेगे यांना कधी ऐकलंच नाही, तर त्यांची मिमिक्री कशी करू हो मी? ते पण बरोबरच आहे हो. पण त्यांनी सगळं प्लॅनिंग केलं ना, तिकीट काढलंय, मग खर्च वाया जाईल ना, म्हणून मला जावं लागेल. आणि तुम्ही म्हणता ना ते मनात प्रेम असेल तर ते वाया नाही जाऊ द्यायची. मिमिक्री मनात ते प्रेम असतं ना, ते असं वाया नाही जाऊ द्यायची. इडली विकणार आहे का मी? अरे त्याच्या नादात माझ्या मनाच्या शेतावर अख्खा नांगर फिरवून टाकला हो तुम्ही. आणि बघा मॅडम, हे मन फिन काही नसतं, थोतांडे कवी कल्पना आहेत. हे इथे ना हृदय असतं, ते रक्ताचं पंपिंग करत असतं फक्त. हा, तुम्ही तुमच्या मेंदूला विचारा. विचारलं मेंदू बनटायचं म्हणाला, खर्च व्हायला नको. हे प्लॅनिंग आहे, सरप्राईज आहे, झालं लगेच. अरे तुमच्या मेंदूला डोक्यातून बाहेर काढून बेंचवर उभं केलं पाहिजे, माहितीये का? अहो मॅडम चला, जायचंय ना? जायचं म्हणजे चला, जायचं मला रिक्षा यायचंय. सॉरी हा राजपूत सर, तुमचा तो हाफ डे ना तो ठेवून द्या, पुढच्या वेळेला वापरू आपण, कधीतरी जाऊ हे कविता रसग्रहण करू आपण. येते मी येते. हो चेतना मॅडम, थँक्यू. हा, अहो तुम्ही मेसेज केला म्हणून माझ्या लक्षातच नव्हतं. आता जा लवकर. थँक्यू. बाय. इकडे बघा, इकडे. का बरं मेसेज केला तुम्ही त्यांना? का केलं तुम्ही असं? मग तुम्ही माझ्यासोबत यायला नाही का म्हणालात? आधी मी तुम्हाला विचारायचं तर लगेच एका पायावर तयार असायचं सर. तुम्ही आता असं का वागलात तुम्ही माझ्याशी? मला नाही आवडलं हे. माझ्या समोर तुम्ही रसिका मॅडमना कविता ऐकवता, शोभतं का सर तुम्हाला? अरे तुम्हाला शोभतं का काही? वा रे वा, मी कविता तुम्हाला ऐकवतो, पण तुम्ही त्या फटफटीवाल्याच्या मागे बसता. आणि तुमचं लग्न ठरलंय ना आता. एक हक्काचा हमाल असताना हा बदली कामगार काय आला पाहिजे तुम्हाला? मला नाही आवडत तुम्ही इतर बायकांशी बोललेलो. अरे वा. ही म्हणजे कमाल झाली तुमची. म्हणजे तुम्ही तुमचा नवरा निवडून घेतलाय
मी कोणाशी बोलायचं बी नाही. अरे माझं काही तर होऊ द्या ना हो. का फळ्याशी लग्न करू आता मी आणि त्याच्यावर खडूने हनीमून करू का आता? ते कवी मंदार चोळकर आहेत ना, ते बरोबर बोलतात. रिसडी म्हणे वांदराला, मदाऱ्याशी नको बोलू. रिसडी म्हणे वांदराला, मदाऱ्याशी नको बोलू, स्वतः मात्र दरवेशाशी करते गुलू गुलू. रिसडी म्हणजे? अस्वलीन, गुदगुल्या करणारी अस्वलीन. सर खरं खरं सांगा, तुमच्या मनाला प्रेमाच्या पहिल्या गुदगुल्या मीच केल्या ना? केलं. मग येताय ना माझ्या बरोबर? येतो. येताय तुम्ही? काय option ठेवला? चला चला पटकन, चला पटकन, चला चला. अय्या, एक मिनिट. मानेंचा मेसेज आलाय. मी खाली उभा आहे, या आले आले. मेसेजवर काय बोलते सर? मी जाऊन आले पटकन, मला खरेदी करायची बाई. हे काय फालतू पण आहे? अरे मी काय नुसतं बॅग उचली आहे का? आता तोंडाचा घास हिरवून जातो माझ्या. ते कवी श्रमेश बेटकर आहेत ना, ते बरोबर बोलतात. प्रेम पौर्णिमा मनात माझ्या, प्रेम पौर्णिमा मनात माझ्या, अमावस्या हा चंद्र देऊन जातो. जी असते मनात माझ्या, तिला दुसराच का घेऊन जातो.